नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? पूजा माझी झालेली आहे. काल वैभवलक्ष्मीचं जे काही मांडणी वगैरे होती ती सगळी काढली आणि त्याच्यानंतर मग आपली रेग्युलर देवपूजा झालेली आहे. छान प्रसन्न वाटतं ज्यावेळेला देवपूजा होते, घरात अगरबत्ती देवा वगैरे. आज इकडचं पण आवरून घेतलं. आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे, पण आज मुलं येणार आहेत. एक म्हणजे सकाळपासून ते की आहे की बाबा आज मुलं येणार आहेत. जवळजवळ 2चं टायमिंग काहीतरी आहे आणायला जायचं. सोबत आपलं आधीचं घर आहे ना, तिकडे पण आम्हाला निमंत्रण आहे वर्ष श्राद्धाचं. पण बघूया, कारण दोघं जाऊन जमणार नाहीये. कारण मुलं जर आली तर मी पण तिकडे गेले तर नाही होणार. आणि 12च्या दरम्यान जायचं आहे. मग आता ही कधी येतात कधी नाही हे मला अजून फिक्स माहीत नाहीये. कारण ते बोललेले आहेत की आम्ही कॉल करतो तुम्हाला, त्यावेळेला न्यायला या. मग हे सगळं असल्यामुळं धड मी तिकडं पण फिक्स जाऊ शकत नाही. हा, तुमचे दादा जाऊन येतील, कारण आपल्याला निमंत्रण दिलेलं आहे, पोचवणं गरजेचं आहे, त्यामुळे ते जाऊन येतील. पण जर मुलं आली तर मला जाता येणार नाही, कारण ती भुके अजून येणार किंवा खाणं पिणं म्हणा. तिथनं पुढं ते नेलंय आता 2-2 सुटकेस भरून सगळं साफ करा, स्वच्छ करा. हा, कारण पोरासने आणून जातो म्हणते. मी विचार केला काय बनवायचं, पोरं येतात तर. हे बघा, परवाचं मोडं जे आहेत ना, ते हे मोड आलेले आहेत. असे मोड आणले जातात. तर बघूया, मिसळ करते मी. तुम्हाला देऊ जर तरतरून देऊ. परत दूध आहे, इकडे भात लावलाय. स्वयंपाकाचं तर काही नाहीये, झाड झटक वगैरे करून घेतले, अजून पुसापुसी वगैरे बाकी. मिसळ बनवायची असेल ना तर मटकीला एक उकळी काढून घ्यायची. मग ती तुम्ही कुकरमधून घ्या किंवा अशा पद्धतीने पातेल्यातून घ्या. बघा, रस्सा जो आहे तो खूप चवीला छान होतो. यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली आहे. तुझ्या दादा म्हणलं, अहो म्हणलं मला एक 4 कांदे फक्त सालं काढून द्या, बाकी काही तुम्ही करू नका, सालं काढून द्या. 1,40,000 जाईंचं तुझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे तुला कांदा रडवतो. अजिबात येत नाही. बघू डोळे बघू, काय भानगड काय तुमची? आटले डोळे माझ. आटले? आटलं म्हणजे पाणी आटलं. हे ती उकळी आलेली आहे याला. तर आरोबाळ आपलं आल्या मिठी मारून लागलं रडायला, का तर आठवण येत होती बाळाला. मावशांना बोल, मावशांनी पण भरपूर प्रेम दिलं. हाय मावशांना, कसं आहे? तर मी आता कॅम्पवरून आलेलो आमच्या शाळेच्या. म्हणजे त्यात सगळं मिलिटरीचं प्रॅक्टिस, ड्रिल, परेड कशी करायची, 5 दिवस राहणं. सकाळी 3ला उठायचं, 5:30 वाजेपर्यंत आवरायचं, नंतर 12:30 पर्यंत तिथं ड्रिल करायचं, मिलिटरी ट्रेनिंग यायचं. परत आपल्या स्पोर्ट्सच्या प्रॅक्टिसला जायचं, मॅचा खेळायच्या त्या. रात्रीचं मग थोडा अभ्यास घ्यायचा, नंतर झोपायचं. असं होतं. पण मावशांनी पण भरपूर प्रेम दिलं तुम्हाला. थँक्यू मावशांना प्रेम दिल्याबद्दल. आता आंघोळ ती करा, आवरा. खूप जमलेले आहेत, आता कपडे बिपडे वॉश करावे लागणार. ये देखो रोना धोना. किती वेळा रडायचं बाय? तोच शर्ट घातला पुन्हा. तर माझी जी पद्धत आहे मिसळ करण्याची, ती आज मी खूप दिवसातून तुम्हाला शेअर करत आहे. जिरं आणि मोहरीची फोडणी टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी भरपूर सारा कढीपत्ता टाकला आहे. कोण कढीपत्ता टाकतं, कोण टाकत पण नाही, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा हा म्हणजे असं पवल्याला दिसतो ना कढीपत्ता, तर वाटण करतायत ज्यावेळेला बरेच जण खोबरं वगैरे घालतात, तर त्याच्यामध्ये वाटून जरी टाकला तरी चव छान येते. कांदा आणि टोमॅटो, कांदे भरपूर घेतलेले होते, कारण शक्यतो मिसळ असू दे किंवा पावभाजी असू दे, कांद्याचा वापर जास्त असतो. आता प्रत्येकाच्या करण्याच्या पद्धतीवरनं जर तुम्ही इतर मसाला वापरला तर कांदा कमी वापरला तरी चालेल. मी थोडंसं पाणी घालत होते, पुन्हा झाकून ठेवत होते, कारण कांदा टोमॅटो मसाला जो काय आपण काय ॲड केलेला आहे
सगळं व्यवस्थित गरगरीत शिजलं जाईल आणि तरी जी आहे ती तरी सुटणं गरजेचं आहे. कारण मिसळला जर कट नाही तर मग ती मिसळ एवढी दिसायला खास दिसत नाही. जेवण जे आहे ते दिसणं पण महत्त्वाचं आहे आणि चव पण महत्त्वाची आहे. आता आलं आणि लसूण हे दोन्ही मी पेस्ट करून नंतर पुन्हा ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे उकळलेलं पाणी होतं, ज्याच्यामध्ये मटकी टाकून मी जे उकळी मारलेलं होतं ना, ते पाणी थोडं 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 मी ॲड करत आहे. 2-3 वेळा मी असं पद्धतीने केलेलं आहे, कारण का मला तरी चांगली येऊ द्यायची होती. आणि याच्यामध्ये ना जास्त प्रमाणात आपल्याला रस्सा ठेवायचा आहे, कारण जेव्हा आपण फरसाण वगैरे टाकतो ना तर पुन्हा तो रस्सा जो आहे तो कमी पडतो. मीठ टाकलेला आहे, बाकी कुठलाही बाहेरचा मसाला नाही. मी एक मसाला केलेला होता जो मी तुम्हाला शेअर केलेला आहे, तेवढाच मसाला मी घातलेला आहे, बाकी कोणताही मसाला नाही. आपले रेग्युलरच. आणि असो, आजचं मिसळ पाव जे आहे ते अशा पद्धतीनं. पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. टायमिंग जे आहे ते संध्याकाळचे वाजलेले आहेत. किती? 7:45. थंडी वाजते म्हणून हे इथं बसले. पण मी ना सकाळी चिवला तुम्हाला भेटवणार होती, जरासं बोलणार होती, पण ती आंघोळीलाच पळाली. मग मी आंघोळ केलेली नाहीये, मी निवांत बोलतो म्हणाली. त्यामध्ये आंघोळीला गेली. त्याच्यानंतर मग मी बनवलेली मिसळ खाल्ली, तशी झोपली आणि तो पण झोपला, ही पण झोपली, दमलेली होती. चलो आता मी ना जे माझं करायचं आहे ते घेणार आहे. ते पेंडिंग पडले ते पडलेच, आणि जर अजून तसंच राहिलं तर बाकीची कामं वाढत राहणार. तुमच्या दादाला मी सांगितलं की येता येता भाजी घेऊन या. तर मुखवटा कुठून घेतला ह्या कमेंट आल्या. तर जगदंबा साडी सेंटर, साडीच्या दुकानात मुखवटा बहुतेक ना. तर सर लष्कर भवन, गाळा नंबर 107, महालक्ष्मी मंदिराजवळ, ज्योतिबा रोड, कोल्हापूर, जगदंबा साडी सेंटर. इथे ना तुम्हाला मुखवटे मिळून जाईल. आणि तिकडच्या साईडला खूप सारे जेवढं काय तुम्हाला वर्क करायचं असेल त्या सगळ्या गोष्टी तिथं मिळून जातील. असं ताईनं आपण सुरू करूया. चिव त्याच्यावर असं हे करायला लागले की ती जोडून बघायला लागल्या कुठलं कुठं. चिव इथं ठेवून दाखव मला, तुझ्या मावशांना पण दाखवा बरं. नाही आपल्यालाही ना काय करायचं माहितीये का, एक लाईन अशी, एक लाईन अशी. छान दिसते. माझं कोण ऐकतच नाही बाबांनो. तर इथं काही पॉईंट पण मी तुम्हाला शेअर करेन, जे कोणी करणार असतील अशा पद्धतीनं. जसं मी आणलेला आहे मुखवटा, त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं वर्क करायचं असेल तर त्यांना एक सांगेन, एखादा नवीन कपडा घ्या आणि हा मुखवटा जो आहे त्याच्या साईजनुसार कट करून घ्या. आणि जो ग्लू आहे किंवा जो फेविबॉन्ड आहे त्याने ना डायरेक्टली एक कपडा अखंड जिथून तुम्ही डिझाईन करणार आहे तिथून त्या मुखवट्याला पूर्णपणे चिटकवून घ्या. म्हणजे कसं की बाकीचं जे काही तुमचं वर्क आहे, जे तुम्ही वर्क करणार आहे ते तुम्हाला सोपं होऊन जाईल. ह्यासाठी सांगते. माझ्या ते पुन्हा लक्षात आले की अरे आपण ही गोष्ट करायला पाहिजे होती. कारण काय असते ना की मुखवटा जो आहे तो बऱ्याच जागी खोलगट आहे, बऱ्याच जागी उंची आहे. या जागी तुम्हाला अशा पद्धतीनं लढी लावताना एक वेळ बरं आहे, पण काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही लावाय गेल्या की तुम्हाला जाणवते की बाबा इथं खोलगट भाग आहे, मग तिथं पुन्हा आपण आपल्या हिशोबानं डिझाईन करावी लागते. मी सुरुवातीला काय केलेलं आहे की मला जसे डिझाईन पाहिजे त्यानुसार पहिल्यांदा सगळं लावून बघितलं. सगळं लावून बघितल्यानंतर पुन्हा सगळं एकाच मापाने मी कट करून घेतलेलं आहे. आणि ग्लू जो आहे तो एकदम लावायचा नाही. आता त्याच्यासाठी फेविबॉन्ड जे आहे तेच वापरायचं आहे, कारण ते व्यवस्थित आहे. इतर कुठला जर लावला तर त्याची तेवढी गॅरंटी नाही. म्हणजे मी आत्तापर्यंत जे वापरत आलेले आहे त्याच्याबद्दल सांगत आहे. सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही मापाने कट करता त्यावेळेला तुम्हाला चिटकवायला काहीही प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने मी सगळं घेतले आणि त्याच्यानंतर आता जेवढं मी कटिंग केले तेवढ्यापुरतंच मी हा फेविबॉन्ड जो आहे तो लावलेला आहे. याचं एक मात्र आहे ह्या ट्यूबचं की ह्या ट्यूबला दाबायचं नाही. दाबलं तर पुन्हा कंट्रोलच्या बाहेर पडतं. फक्त आपल्या हलक्या हाताने ट्यूब खाली करून आहे ना फक्त फिरवायचं, आपोआप पडतं. जास्त करून जर मेसीपणा जो आहे ना तो कमी करायचा असेल तर अशा पद्धतीने हे करणं गरजेचं आहे. कारण माझं ज्यावेळेला मी आधी वापरत होते ना त्यावेळेला माझ्याकडून झालेलं होतं, मी एकदम दाबलं त्याच्यानंतर ते कंट्रोलच होईना झालं, तर एक सलग लगातार बाहेर येत होतं. हा अनुभव आहे म्हणून सांगते. कारण कसं असतं की कोण पहिल्यांदा नवीन करतं त्यांना एवढं माहीत नसतं. बाकी डिझाईन बघा, आता मार्केटमध्ये सुद्धा खूप सारे मुखवटे सध्या तरी आलेले आहेत. त्या एखाद्या शॉपमधला जर तुम्हाला डिझाईन आवडली तर तिथला तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. मी एकदा शिवानीने मला सांगितलेलं मुखवटा आणायला, त्यावेळेला मी गेलेले होते माधवा रोडला. तिथं तिला मी सगळे पिक पाठवलेले होते, त्यामध्ये हा मी जो आज करत आहे ना हा पिक तिथे होता. म्हणून म्हटलं चला आपण त्या हिशोबानं करूया. कारण तो मुखवटा मला भरपूर आवडलेला होता, पण प्राईस जी होती ना जवळजवळ त्यांनी आम्हाला 1700-1800 सांगितलेली होती. त्यामुळे मी थोडंसं नकार दिला. म्हटलं बघूया नंतर बघूया. त्याच्यानंतर मग असं विचार आला की अरे हे आपण बनवू शकतो घरामध्ये. अजून एक इथं गोष्ट क्लिअर करायची की मी आता ज्या लढी लावत आहे, ज्या माझ्या हातामध्ये आहेत गोल्डन कलरच्या, स्टोनबद्दल मी बोलत नाही ना, मोतीबद्दल बोलत नाही. जे मी सध्या आता लावत आहे त्याच्याबद्दल बोलते. त्या जास्त प्रमाणात आणा. तुमच्या दादाने काय केलं
की सगळ्या 2-2 मीटर आणलेल्या होत्या. म्हणजे मी जे लावते गोल्डन कलर स्टोनचं आणि मोतीचं हे सगळ्या 2 मीटर आणल्या. त्यामुळे काय झालं ना की जी गोल्डनमधली आहे ती जास्त प्रमाणात लावायची आहे, कारण ती बारीक नाजूक आहे. अगदी हलकासा भाग जरी असेल तो कवर करायचा असेल तर त्यानं कवर होतोय. बाकी स्टोनचे मोतीचे ही थोडीशी मोठी साईज आहे, त्यामुळे ती तुम्ही फक्त हायलाईट म्हणून ठराविक जागी करायला वापरू शकता. पण जास्तीत जास्त तुम्हाला गोल्डन कलरची जी आहे ती तुम्ही, आता मी 2 आणले तर तुम्ही 4 मीटर आणा. एवढ्या मुखवट्याला 4 मीटर ती बास होऊन जाईल, कारण मला जे जशा पद्धतीने करायचं होतं ते कमी पडलं, त्यामुळे माझं थोडंसं काम इथं राहिलेलं आहे. ते बघूया आता मी कधी जाईन तेव्हा ते घेऊन येईन, कवर करीन. पण आता जेवढं झालेलं आहे, जसं म्हटलं की 5% फक्त राहिलेलं आहे, कारण मधलं तुमचं सगळं ठीक आहे. पण ज्यावेळेला सगळ्या गोष्टी तुम्ही हायलाईट करताना तर त्यावेळेला त्याला वर्क देण्यासाठी किंवा त्याला ना थोडंसं बॉर्डर देण्यासाठी त्याची खूप मदत होते. म्हणजे आता मी इथं जाणवलं, अनुभव घेतल्यानुसार सांगते. आणि मोती जे आहे, डायमंड जे आहे ते हे तुम्ही 2 मीटर आणली तरी चालेल. आता पुढे जाऊन मी दाखवेन. मोती माझी पूर्ण संपली, डायमंडमधली मात्र राहिलेली होती. आता मेन खालची जी डिझाईन आहे तिथे सुद्धा जेवढं काय आपण आणलेलं आहे ते सगळं लावायचं. आणि तुम्ही जर नवीन करणार असाल ना तर सांगेन मुखवटा घेऊन डायरेक्टली दुकानामध्ये जायचं, जिथे हे स्टोनचं वगैरे सामान मिळतं तिथं जायचं आणि त्यांना फक्त सांगायचं की ह्या मुखवट्याला आम्हाला वर्क करायचं आहे. डिझाईन एखादी तुमची असेल तर ती तुम्ही त्यांना दाखवा, बरोबर त्यानुसार ते देतात. कुठल्या भागात काय फिट होतं, काय बसतं, ह्या गोष्टी खूप बघणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला आपली डिझाईन जर आवडली, मी आणि तुमच्या दादाने केलेली, तर तुम्ही सेम त्या पद्धतीनं करू शकता. अजून एक पॉईंट सांगेन की कानाच्या डिझाईनला ना पॅच मिळतात, मोठे मोठे पॅच त्याच आकाराचे, मोराच्या आकाराचे ते मिळतात. ते तयार आणून तुम्ही लावू शकता. आता हे दादानं जसं आणलं तसं आम्ही वर्क केलंय. तर आता जे टायमिंग झाले ना ते 10:15 वाजलेल्या आहेत. अजूनही आमचं काम सुरू आहे. हे बघा चालू आहे आमचं. आता बेडरूम आहेत, बेड आहे, सगळं आहे. पण पोरांचं एक असं आहे ना की तुम्ही आल्याशिवाय आम्ही जात नाही, तुम्हीच पाहिजे झोपताना पण. त्यामुळे ती इथंच झोपले. त्याला किती उशीर ओढत होते मी, बेडरूममध्ये जा, झोपचं नाही. मी जिथं तिथं, ए बाबा पडशील, ती पडील बरं का, पडशील रे मागं, तिला सर पुढं. आणि हे बघा आपला देवीचा मुखवटा जो आहे तो रात्री 11 वाजून 10 मिनिटांना हा पूर्ण झालेला आहे. अजून ह्याला नथ घालायची राहिलेली आहे. बरं, हात जो आहे तो बॅक कॅमेऱ्यानं दाखवेन की कसा झालाय काय पूर्ण टोटली, जसं तुम्ही आता पण बघितलं, पण अजून एकदा बॅक कॅमेऱ्यानं व्यवस्थित दाखवेन. तर हा मुखवटा कसा वाटला जरूर सांगा. थोडंसं साहित्य उरले. आता ह्यातलं साहित्य किती उरलं सांगते. मी जसं सांगितलं की तुम्हाला 500 रुपयाचं साहित्य आणलेलं, 200 रुपयाचं आणलेलं होतं. ह्यातले किती गेले, माझ्या मते थोडंसं गेले. हे आहे असं शिल्लक आहे, म्हणजे जवळजवळ 50 रुपयाचं गेलं असतील. हां 50 रुपयाचं, बाकी 150 रुपयाचं हे असं शिल्लक आहे. डायमंडची माळ हे बघू शकतो, सगळे डायमंड आहेत. तर त्यांनी 2 मीटर आणलेली होती. हे जे आहेत ना हे 10ला 1 आणलेलं होतं, हे 6, पण 10ला 1 आणलेलं 3, 240. हे जास्त ना हे, आणि हे कितीला मला माहित नाहीये. म्हणजे 160 रुपयाची मनी शिल्लक आहेत, 150 रुपयाचं हे शिल्लक आहे, म्हणजे 260 इतकंच झाले. आणि हे पण शिल्लक आहे की हे पण 250 रुपयामध्ये हे एवढं सुंदर जर वर्क होत असेल, फक्त एवढंच आहे की कंबर, मान आणि पाठ आम्ही दोघं करतोय 3 तास. हां आम्ही कितीला बसलेलो बघा, आता 11:15 वाजलेले आहेत म्हणलं, आता हे सगळं आवरायचं आहे. तर फायनलमध्ये आपला मुखवटा जो आहे तो असा दिसतो. आणि जसं म्हणलं की मी गोल्डन कलरच्या लडी मला कमी पडलेत, त्या आणून पुन्हा मी उरलेले जे आहे ते कवर करेन. असो, व्हिडिओ कसा वाटला सांगा, आणि हे तुम्हाला कसं आवडलं न आवडलं हे पण जरूर सांगा. तुम्ही म्हणता जास्त भडक धडक नको म्हणून थोडंसं आम्ही प्रमाण कमी ठेवलेलं आहे. असो, व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे. श्री स्वामी.